फिर देखो काम कैसे तुमसे प्यार करता है। मंजिलें कदम चूमेंगी, रास्ता खुद बन जाएगा। स्कूलमध्ये होतो तेव्हा तर आमच्या स्कूलमध्ये एक्झाम होत होती, तर आम्ही पण मागं बॅक बेंचर म्हणून बसणार. तर असं तिथं फील आली की हा बाबा म्हणजे आम्ही पण करू शकतोय, की एक्झाम काय केलं की मग तिथे पोरं रिस्पेक्ट झाली, तिने पण पॉझिटिव्ह होती, की सगळी कॉपरेट करायला. मग असं समजले की म्हणजे आम्ही पण एक्झाम देत होतं. मग आता आम्हाला असं वाटलं की आम्ही एक्झाम घेतलो, आम्ही पेपर चेक केलो त्यांचा, परत त्यांचे नंबर घेतलो, सगळं छान वाटलं ते. झालेल्या जे काही भूतकाळामध्ये जे काही घटना घडल्या तर तीच गोष्ट जर आपण आत्ता घेऊन बसलो तर आपण संघर्ष आयुष्य जगू शकणार नाही. जर आपण दोन गोष्टीवरती काम केलं, निसर्ग रचना आणि वर्तमान काळ त्यावरती व्यवस्थित जर काम केलं तर आपण 100% मनुष्य संघर्ष विरहित आयुष्य जगू शकतो. कारण जोपर्यंत आपण प्लॅन्स आखत नाही किंवा आपण नियोजन करत नाही तर ती एखादी गोष्ट सक्सेसफुल नाही होत. पण आपण जॉबसाठी नाही तर आपण इंटरव्ह्यू म्हणून घराला. आणि स्वावलंबन, स्व म्हणजे काय की मी स्वतः, आणि लंबन म्हणजे काय की जे आपण दुसऱ्यावर अवलंबून राहत असतोय, त्या दोन्हीला जोडून आपल्याला काय शब्द तयार होतोय की स्वावलंबन होतोय. आणि एखादा व्यक्ती संघर्ष निवडतोय त्यावेळी तिला प्रत्येक जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्हच करावे लागतात. आपल्याला कसं भांडण करून राहायचंय नाही, आपल्याला संघर्ष करायचा. कि हम लोग जन्मने से लेके मरने तक हम लोग अपनी लाइफ में स्ट्रगल ही कर रहे रहते, संघर्ष ही कर रहे रहते. कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए.